जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं. मात्र आता मराठवाड्यातील 4 महिला लोकप्रतिनिधींना या कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा फटका बसलाय. आता माझ्यासोबत छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या गोलटगाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्या ज्योती शिंदे आहेत. त्यांचं सुद्धा कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलं. यावरून जे आता वाद निर्माण झालाय. जरांगे पाटलांनी काल संताप व्यक्त केलाय आणि स्वतः आता ज्योती शिंदे तर काय सांगाल? खरं तर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं होतं, तुम्ही निवडणूक लढवली, तुम्ही निवडून आलात, मात्र आता हे प्रमाणपत्रच अवैध आहे असं जात समिती म्हणते. आम्ही जी पहिल्या नोंद लागली मारुती मंदिरावर ती शोधली. त्याच्यात मारुती मंदिराला त्याच्यावर नाव सापडलं माझं खापर पंजोबाचे इथं चिकड ना. आणि मग त्याच्यानंतर आम्ही बघितलं, कागदपत्र काढले, आम्हाला सगळे डॉक्युमेंट भेटले आणि त्याच्यानंतर आता म्हणते बा तुमचं चुकीचं आहे. मग एवढं डिपार्टमेंट थोडी चुकीचं आहे. जे आम्हाला कागदपत्र दिले त्यांनी, माझं सर्टिफिकेट निघलं, माझे जे माहेरचे लोक आहे त्यांची सगळ्यांचे निघले आणि आता त्यांनी मी निवडून आले, सगळं झालं. त्याच्यानंतर मग आम्ही समितीवाल्याकडून विचारपूस केली बा कसं झालं काय झालं. तर अव्वल जे आम्हाला एक पत्र लागलं की बा तुमचं सिलेक्ट झालं म्हणून प्रमाणपत्र, आणि समितीने नंतर असा निकाल दिला का बा रद्द करण्यात आलं. मग त्याच्यानंतर मग आम्ही आता पाटलाकडे गेलो. पाटलांना आम्हाला सांगितलं बा सगळं व्यवस्थित तुमचे कागदपत्र वगैरे. आता कोर्टात दाखल केलं. हो. कधी तुमची नोंद लागली होती मारुती मंदिरावर? त्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने हे सगळे कागदपत्र काढले जरा विस्ताराने सांगा. आणि ते का 2 वर्षापूर्वी जेव्हा हैदराबाद समिती झाली होती, शिंदे समिती, त्याच्यानंतर मग जे मारुती मंदिराला नोंद लागली आम्ही तीच बघितली आणि तीच आणली. त्या नोंदीहून कुटुंबातले किती लोकांचे काढले? आम्ही असे 10 काढले. आता आणखीन असते माझे नातेवाईक ते नाही विचारलं आम्ही, पण माझ्या जे घरातले ते काढले आम्ही 10-12 असे काढलेले. मग आता हे प्रमाणपत्र अवैध ठरवताना जात समितीने कारण काय सांगितलं तुम्हाला? आम्हाला कारण हे सांगितलं जात समितीने की बाबा तुम्ही ते हैदराबाद जे ते हे होतं ती भाषा तर ती तुम्ही चेंज करून आणली असं म्हणणं आहे त्यांचं. बरं, असं काय झालं का म्हणजे तुमच्या वडिलांच्या आजोबाच्या किंवा खापर पंजोबाच्या बाजूचे महसुली प्रमाणपत्र सादर करण्यात तुम्ही कमी पडलं असं काय आहे का? नाही, असं नाही कमी पडलो ना. ते सगळं दाखल केले आम्ही. बर, मग आता हे जे ते प्रमाणपत्र रद्द ठरवण्यात आले, अवैध ठरवण्यात आले, आता काय वाटतं नेमकं काय असेल याच्या मागचं कारण? याच्या मागचं कारण आता एकच ना, राजकीय प्रेशरच असं बा. आणि आम्हाला जेव्हा सांगितलं तुम्ही आमच्याकडून या, त्यांनी सांगितलं तुम्ही, आणि जे आम्ही इलेक्शन लढलो गोलटगाव सर्कल, मायबापांनी आम्हाला म्हणजे जे लोक पैसे वाटतात आम्हाला ज्यांनी जेव घातलं आणि आम्हाला निवडून आणलं, ते राजकीय लोकांना वाईट वाटतंय बा, हेच म्हणणं आहे. बरं, आता प्रहारकडून तुम्ही विजय मिळवला. प्रहारकडून निवडणूक लढवण्याच्या अगोदर तुम्हाला कोण ऑफर दिली होती आमच्या पक्षात? सगळ्या पक्षांनी दिली होती, सगळ्या पक्षाने दिली होती. पण तुम्ही म्हणता की हे राजकीय आरोप करताय, कोणत्या पक्षाने हे केलं असेल, कोणत्या नेत्याने केलं असेल, काय वाटतं? आता ते नाही माहिती नाही की कोणी केलं काय. पाटलांनी तर काल थेट नावच घेतलं. हो, पाटलांनी घेतले. आता पाटलाला त्यातला अभ्यास आहे, पाटलाला काही तक्रार आली असं आमच्याविषयी, त्याच्यामुळे पाटलांनी डायरेक्ट नावं घेतली. आम्हाला नाही, आणखीन आम्ही कागदपत्र शोधतोय बा आपलं कुठं चुकलं असं का आपण ते दुरुस्त करू, पण मग आमचं कुठं चुकलं? आम्ही एवढं म्हणजे कागदपत्र काढले, आमचं कुठंच नाही ना, आमचं सगळं ते सिद्ध होतंय. आता न्यायालयातच न्याय मागू आम्ही, आणि ही आशा आहे आम्हाला न्यायालय आम्हाला न्याय देईल. पण आपण बघतोय पाटलांचे ते भुमरे पाटलाचं सुद्धा नाव घेतलंय, संजय शिरसाट यांचं सुद्धा नाव घेतलंय, आणि तुम्ही प्रहारकडून निवडणूक लढवली, ते बच्चू कडू सुद्धा आता शिवसेनेतच आहेत. मग तुमचेच नाही तुमच्यावर असं करतात का, असं म्हणण्याची वेळ आली? नाही ना, तसं नाही म्हणता येईना. म्हणजे आता हे खालचेच लोक आहे भाऊ आमच्या सर्कल मधले वगैरे, असं नेते म्हटलं नाही असं नाही वाटत. आता याच्या पलीकडे आपण कोणाच्या पोटात जाऊन नाही सांगू शकत ना. वरून आपल्याला सगळे चांगले दिसते, पण मग त्याच्यानंतर बघू. आता मग आता पुढची काय भूमिका असणार तुमची? हे प्रमाणपत्र अवैध ठरवले, आता काय भूमिका आहे? आता आमची एकच भूमिका आहे बुवा, तुम्हाला जर आमचं पद खटकत असेल, आम्ही जर तुम्हाला राजकारणात नको असेल, तर तुम्ही आमचं पद घ्यावं. आमचं पद गेलेलं आम्हाला काही वाईट वाटणार नाही, पण जे माझ्या माहेरच्या भावा बहिणीला जे अन्याय होतोय तो अन्याय नाही झाला पाहिजे. त्यांना माझं सर्टिफिकेट व्हेरीफाईड झालं पाहिजे.
आणि जे माझं पदाचं आणि याचा विषय, जे माझे गोलटगाव सर्कलचे मायबाप आहे ते मरुस्तवर मी पण त्यांचे उपकार विसरणार नाही. आणि त्याच्या मनात जे मी घर बनवलेलं आहे किंवा माझ्या नवऱ्याने बनवलं आहे ते कोणीच विरोधक काढू शकत नाही. काऊन की त्या मायबापांनी जनतेला आम्ही याच्याही पेक्षा त्यांचं काम करू आणि त्यांनी आमच्याकडे अर्ध्या रातची यावं, आमचे घर उघडे, आम्ही दोघं नवरा बायको म्हणजे इतकं मनावर राज्य केलेलं आहे आमचं त्या लोक, आम्ही त्या लोकांवर, की ते लोक आमच्याशिवाय वाईट बोलणारच नाही. हे सगळं सांगताना तुम्हाला वाईट वाटतंय? वाईट म्हणजे वाईट इतकंच वाटतंय की बा आम्हाला जे ते विश्वास टाकला त्यांनी, आम्ही त्याला आज कुठंतरी कमी पडतोय असं वाटतंय. आणि त्याला आम्ही ह्या माध्यमातून मी हे सांगू इच्छिते, आम्ही कधीच कमी पडणार नाही. आमच्या अर्ध्या रातची या तुम्ही तुमच्यासाठी आमचे दरवाजे उघडे, याच्यापेक्षाही आम्ही वेगाने दोघं नवरा बायको काम करू. आणि जेव्हा आम्ही पाटलाला बी सपोर्ट केला तर आम्ही घरावर तुळशी पत्र ठेवून आम्ही पाटलाला सपोर्ट केला होता, जसं आम्ही समाजासाठी पण तेच करतो आणि आमच्या जे जनते मायबापासाठी पण आम्ही तेच काम करणार. असं सगळं मतदाराबरोबर बोलताना डोळ्याच्या कडा पाणवल्यात तुमच्या. हेच ना, म्हणजे लोकांनी आमच्यावर खूप माया दाखवली, खूप आम्हाला विजय मिळवून दिला. त्याची पुढे खंता वाटते का बाबा हे विरोधकाला ते खटकू लागलं, पण तरी आम्ही त्यांचं काम करू. आता ही एक राजकीय भूमिका झाली. जर आमचं निवडणूक येणं खटकत असेल तर तुम्ही आमचं पद घ्या, मात्र कायदेशीर भूमिका काय असणार आहे तुमची? आता कायदेशीर आम्ही जे कोर्टाला न्याय मागू, तोच न्यायदाता आम्हाला जे न्याय देतील, पण याच्यावर ठामपणे निर्णय काहींनी आम्हाला व्हॅलिडेटच द्यावा. काल पाटलांनी मिटिंग घेतली, तुम्ही स्वतः मिटिंगला होते, अजून काही सदस्य होते. काय झालं त्या मिटिंगमध्ये? पाटील काय बोलले तुम्हाला? म्हणजे जे मीडियात बोलले नाही ते असं काय बोलले तुम्हाला? काय बोलले? नाही, तसं काहीच नाही बोलले आम्हाला पाटील. असे वैयक्तिक नाहीये. पाटील जे आले ते मीडिया समोरच बोलले, आम्हाला तेच बोलले. वैयक्तिक पाटलांनी ते सल्ला दिला, भाऊ तुमचे कागदपत्र स्ट्रॉंग आहे, तुमचं व्हेरिफिकेशन होऊन जाईल. आम्ही पाटलाच तो आदेश करून म्हणजे विश्वास ठेवून आम्ही घरी आलो. शेवटचा प्रश्न विचारतोय, तुम्ही राजकीय विरोधकाचं नाव घेत नाही, पण त्यांना काय सांगायचंय का? नाही, काही सांगायचं नाही आम्हाला. निश्चितच आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरच्या गोलटगाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्य ज्योती शिंदे आपल्यासोबत होत्या. त्यांचं कुणबी प्रमाणपत्र जात पडताळ समितीने अवैध ठरवले. त्या म्हणजे ते काल सुद्धा पाटलांनी भेट घेतली, चर्चा केली आणि आता ज्योती शिंदे यांनी सांगितलं की हा राजकीय द्वेष आहे, त्यामुळं राजकीय प्रेशरमुळे आमचं प्रमाणपत्र अवैध ठरवलं असा आरोप त्यांनी केलाय. मात्र मायबाप जनता आमच्यावर प्रेम करते आज सुद्धा दुसऱ्या बाजूने त्यांनी सांगितले. कॅमेरा पर्सन जीवन पाटीलसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.